आम्ही जगातली एकमेव कंपनी आहोत जी मायक्रोसॉफ्टला टक्कर देऊ शकते। आमचे प्रॉडक्ट्स मायक्रोसॉफ्टपेक्षा चांगले आहेत, एकदा त्यांचा अनुभव घ्या। ही वाक्य आहेत एका भारतीय कंपनीच्या फाउंडरची। नाव श्रीधर वेंबू। त्यांनी स्थापन केलेल्या एका कंपनीची सध्या सोशल मीडियावरती चांगलीच चर्चा सुरू आहे। ही कंपनी मायक्रोसॉफ्ट आणि गुगल सारख्या कंपन्यांना टक्कर देऊ शकते असं बोललं जातं। स्वतः केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी या कंपनीचे प्रॉडक्ट्स वापरा असं आवाहन केलं। या मेड इन इंडिया कंपनीचं नाव आहे झोहो। अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर 50% टॅरिफ लावल्यानंतर देशात स्वदेशी वस्तू वापरण्यावर भर दिला जातोय। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही देशाला स्वदेशी वस्तू वापरण्याचं आवाहन केलं। त्यातच आता झोहो हा भारतीय प्लॅटफॉर्म मायक्रोसॉफ्ट आणि गुगल सारख्या प्लॅटफॉर्म्सना पर्याय म्हणून समोर आलाय। पण झोहो हा भारतीय प्लॅटफॉर्म नेमका आहे काय? तो मायक्रोसॉफ्ट आणि गुगलला पर्याय म्हणून कसा समोर आला? झोहो या दोन प्लॅटफॉर्म्सना खरंच रिप्लेस करू शकतो का? जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी अनिकेत आणि तुम्ही पाहताय बोलबिडू। केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सोमवारी एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरती एक पोस्ट केली। या पोस्टमध्ये त्यांनी म्हटलं की मी डॉक्युमेंट्स, स्प्रेडशीट्स आणि प्रेझेंटेशनसाठी झोहो हा स्वदेशी प्लॅटफॉर्म वापरण्यास सुरुवात केली। मी सर्वांना त्याचा वापर करण्याचं आवाहन करतो। सध्या जगभरात या कामांसाठी मायक्रोसॉफ्ट आणि गुगल सारख्या प्लॅटफॉर्मचा वापर केला जातो। भारतातही याचे कोट्यावधी युजर्स आहेत। मात्र अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर लावलेल्या टॅरिफनंतर देशात स्वदेशी सॉफ्टवेअर, ॲप्लिकेशन्स आणि हार्डवेअर डेव्हलप करण्यावर भर दिला जातोय। सरकारकडून त्यांच्या वापराला चालना दिली जाते। याच प्रयत्नाचा एक भाग म्हणून आता अश्विनी वैष्णव यांनी झोहो हा प्लॅटफॉर्म वापरण्याचं आवाहन केलंय। आता झोहो हा प्लॅटफॉर्म नेमका काय आहे आणि तो कशासाठी वापरला जातो ते पाहू। झोहो ही एक भारतीय कंपनी आहे जी सॉफ्टवेअर ॲज अ सर्व्हिस प्लॅटफॉर्मवर काम करते। यावर आपण 55 पेक्षा जास्त ॲप्लिकेशन्सचा वापर करू शकतो। यामध्ये ईमेल, डॉक्स, CRM, फायनान्स, प्रोजेक्ट मॅनेजमेंट यांचा समावेश आहे। तसंच एखादं स्प्रेडशीट बनवण्यासाठी किंवा ऑफिस प्रेझेंटेशन बनवण्यासाठी सुद्धा झोहोचा वापर केला जातो। झोहोला मायक्रोसॉफ्ट ऑफिस 365 आणि गुगल वर्कस्पेस सारख्या जागतिक सॉफ्टवेअर सूटचा पर्याय म्हणून पाहिलं जाते। झोहो सध्या आर्टिफिशियल इंटेलिजन्समध्येही गुंतवणूक करते। बाहेरच्या टेक्नॉलॉजीवरची डिपेंडन्सी दूर करण्यासाठी कंपनी स्वतःचे LLM आणि AI एजंट्स लॉन्च करते। एक प्रकारे ही भारतीय कंपनी आता मायक्रोसॉफ्ट सारख्या जायंट कंपनीला टक्कर देत असल्याचं बोललं जातंय। झोहो या कंपनीची स्थापना भारतीय उद्योजक श्रीधर वेंबू आणि टोनी थॉमस यांनी 1996 साली केली होती। कंपनीचं हेडक्वार्टर तमिळनाडूतल्या चेन्नई इथं होतं। कंपनी अमेरिकेत रजिस्टर्ड असली तरी तिचं मुख्य काम तमिळनाडूतूनच चालवलं जातं। झोहोचे जगभरातल्या 9 देशांमध्ये 12 ऑफिसेस आहेत। ही कंपनी चीनमध्ये कार्यरत आहे। तिचे सिंगापूर आणि जपानमध्येही ऑफिसेस आहेत। झोहोचं आंध्र प्रदेशातल्या रेनीगुंटा इथंही एक रिजनल ऑफिस आहे। कंपनीचं अमेरिकेतलं मुख्यालय टेक्सासच्या ऑस्टिन इथं आहे। जानेवारी 2020 मध्ये झोहोनं 5 कोटींहून अधिक युजर्सचा टप्पा गाठला होता। तर जुलै 2022 मध्ये कंपनीनं आपले 8 कोटींहून अधिक युजर्स असल्याची घोषणा केली होती। सध्या झोहोचे 150 देशांमध्ये 10 कोटींहून अधिक युजर्स असल्याचा अंदाज आहे। आता ही भारतीय कंपनी झोहो मायक्रोसॉफ्ट सारख्या कंपन्यांना कशी टक्कर देते ते पाहू। झोहो कंपनीकडून झोहो वर्कप्लेस आणि झोहो ऑफिस सूट अंतर्गत अनेक प्रॉडक्ट्स पुरवले जातात। त्यांचे स्वतंत्र ॲप्लिकेशन्सही अवेलेबल आहेत। ते थेट मायक्रोसॉफ्ट ऑफिस 365 आणि गुगल वर्कस्पेस सारख्या प्रॉडक्ट्सशी स्पर्धा करतात। झोहोचे झोहो रायटर, झोहो शीट, झोहो शो, झोहो नोटबुक, झोहो वर्क ड्राईव्ह, झोहो मेल, झोहो मीटिंग आणि झोहो कॅलेंडर सारखे अनेक ॲप्लिकेशन्स लोकप्रिय आहेत। झोहोचं मुख्य वैशिष्ट्य म्हणजे इतर प्लॅटफॉर्मप्रमाणे हा प्लॅटफॉर्म जाहिरातींवर अवलंबून नाहीये। युजर्सचा डेटा आणि प्रायव्हसी सुरक्षित ठेवण्याला झोहो प्राधान्य देतो। मुख्य म्हणजे मायक्रोसॉफ्ट आणि गुगलच्या तुलनेत झोहो वर्कस्पेसचे पॅकेजेस अत्यंत स्वस्त आहेत। यामुळे भारतासह परदेशातल्या स्टार्टअप्स तसंच लहान आणि मध्यम आकाराच्या कंपन्यांमध्ये हा प्लॅटफॉर्म चांगलाच लोकप्रिय आहे। व्हॉट्सॲप प्रमाणेच झोहोचं एक मेसेजिंग ॲपही आहे, अर्थताई ॲप असं त्याचं नाव। अर्थताई हा तमिळ शब्द आहे ज्याचा अर्थ कॅज्युअल चॅट असा होतो। हे इन्स्टंट मेसेजिंग ॲप व्हॉट्सॲप प्रमाणेच फ्री, वापरण्यास सोपं आणि सुरक्षित आहे। यामध्ये युजर्स टेक्स्ट आणि व्हॉइस मेसेजेस पाठवू शकतात, ऑडिओ आणि व्हिडिओ कॉलही करू शकतात, तसंच फोटो, डॉक्युमेंट्स आणि स्टोरेज सुद्धा शेअर करू शकतात। व्हॉट्सॲपमध्ये जे फीचर्स आहेत जवळपास ते सगळे फीचर्स या झोहोच्या ॲपमध्ये आहेत। तसं पाहिलं तर झोहो हा प्लॅटफॉर्म गेल्या अनेक वर्षांपासून कार्यरत आहे। पण मायक्रोसॉफ्ट आणि गुगल सारख्या कंपन्यांच्या डॉमिनन्समुळे हा प्लॅटफॉर्म भारतात अजूनही मेन स्ट्रीम झाला नव्हता। मात्र आता केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी झोहोचा वापर करण्याचं आवाहन केल्यामुळे तो आता चर्चेत आलाय।
अश्विनी वैष्णव यांच्या आवाहनानंतर कंपनीचे संस्थापक श्रीधर वेंबू यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट टाकत त्यांचे आभार मानले। मंत्र्यांच्या या भूमिकेमुळे कंपनीतल्या इंजिनियर्सचं मनोबल वाढेल। गेल्या 2 दशकापासून आमचे इंजिनियर्स खूप मेहनत घेत आहेत, वेगवेगळे प्रॉडक्ट्स डेव्हलप करतायत। आज त्यांच्या कामाचं कौतुक झालं, देशाला अभिमान वाटेल असं काम आम्ही यापुढेही करत राहू, असं वेंबू यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलंय। आता विदेशी प्लॅटफॉर्म्सना पर्याय म्हणून सरकारकडून भारतीय प्लॅटफॉर्म्सना चालना देण्याचा प्रयत्न काही पहिल्यांदाच झालेला नाहीये। यापूर्वी सरकारकडून भारतीय ॲप्सनं विदेशी ॲप्सना टक्कर द्यावी यासाठी प्रयत्न झालेत, मात्र ते ॲप्स फार काळ टिकू शकले नाहीत। 2021 मध्ये कंटेंट सेन्सॉरशिपवरून केंद्र सरकार आणि ट्विटरमध्ये वाद झाला होता। त्यावेळी ट्विटरला भारतात बॅन करण्याच्या चर्चा सुद्धा झाल्या होत्या। त्यानंतर ट्विटरला पर्याय म्हणून सरकारनं कू या मेड इन इंडिया ॲपला चालना दिली होती। पंतप्रधान मोदी यांनी त्यांच्या मन की बात कार्यक्रमात या ॲपचा उल्लेख केला होता, तर अनेक मंत्र्यांनीही हे ॲप वापरण्याचं आवाहन केलं होतं। मात्र कालांतरानं हे ॲप ट्विटरच्या लोकप्रियतेपुढे तग धरू शकलं नाही आणि 2024 मध्ये ते बंद पडलं। त्यामुळे कूचे फाउंडर म्हणाले होते की 2022 मध्ये आम्ही ट्विटरला मागे टाकण्याच्या अगदी जवळ होतो, आम्ही ते साध्यही केलं असतं, पण त्यासाठी आम्हाला पुरेसं भांडवल मिळू शकलं नाही। लॉकडाऊन दरम्यान ऑनलाईन क्लासेस आणि मीटिंग्सचं प्रमाण प्रचंड वाढलं होतं। त्यावेळी झूम आणि गुगल मीट सारख्या प्लॅटफॉर्मची डिमांडही वाढली होती। मात्र झूम या विदेशी ॲपमध्ये डेटा सिक्युरिटीचा मुद्दा चर्चेत आला। त्यानंतर भारतात या ॲप्सना पर्याय म्हणून जिओ मीट सारख्या स्वदेशी प्लॅटफॉर्म वापरण्याची लाट आली होती। मात्र पुढे जिओ मीट सुद्धा या स्पर्धेत तग धरू शकलं नाही। हीच अवस्था हाईक या ॲपची झाली। एकेकाळी हाईक हे स्वदेशी मेसेजिंग ॲप भारतात प्रचंड लोकप्रिय होतं। देशात व्हॉट्सॲप पॉप्युलर होण्याआधीचा तो काळ होता, मात्र व्हॉट्सॲपच्या उदयानंतर हे ॲप त्याला टक्कर देऊ शकलं नाही। पुढे 2021 मध्ये हाईक बंद पडलं। आता सरकार मायक्रोसॉफ्टला पर्याय म्हणून झोहो या भारतीय प्लॅटफॉर्मला चालना देत आहे। अनेकांच्या मते या प्लॅटफॉर्ममध्ये मायक्रोसॉफ्टला रिप्लेस करण्याची क्षमता आहे। झोहो हे करू सुद्धा शकतं, कारण ही कंपनी जवळपास 30 वर्ष जुनी आहे। तिचा रेव्हेन्यू 8,000 कोटींपेक्षा अधिक आहे। तिनं गेल्या 2 दशकात जगभरात युजर्सचा एक बेस तयार केलाय। हे सर्व या कंपनीनं सरकारच्या मदतीशिवाय केलंय। आता तर या कंपनीला सरकारकडूनही बूस्ट मिळालाय। त्यामुळे आता येत्या काळात ही कंपनी मायक्रोसॉफ्टला रिप्लेस करू शकते का हे पाहणं महत्त्वाचं असेल। तुम्हाला काय वाटतं? मायक्रोसॉफ्टचा पर्याय झोहो ठरू शकते का? तुमची मतं आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओज बघण्यासाठी बोलबिडूच्या YouTube चॅनलला नक्की सबस्क्राइब करा।